नमस्कार मंडळी। तर होळीला पुरणपोळीचा बेत झाल्यावर धुलीवंदन या दिवशी चिकन रस्सा तर झालाच पाहिजे। चला तर सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपण कढईमध्ये कांदा घेऊयात। आता हा कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, छान असा चांगला लालसर होऊन द्यायचा आहे। आता यामध्ये चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे। आता तेल घालून झालं की यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, कट केलेले अद्रकाचे तुकडे घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 2 सुक्या लाल मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये आपल्याला किसलेले सुकं खोबरं सुद्धा घालायचं आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित असं छान परतून भाजून घ्यायचं आहे। आता इथे भाजून झालेलं आहे। यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे, तर इथे मी 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे, तुम्ही हे टोमॅटो स्किप सुद्धा करू शकता। आता हा सुद्धा छान भाजून झालाय, थंड करून घेतलाय। मिक्सरच्या भांड्यामध्ये हळद घातली आहे, गरम मसाला, लाल तिखट घालून याची आपण पाणी घालून पेस्ट करून घेऊया। तर हे वाटण तयार करून बाजूला ठेवलंय। आपल्याला झटपट चिकन बनवायचं आहे, तर टोपामध्ये तेल घेतलंय, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे। आता छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये केलेलं वाटण सुद्धा मी घालून घेतलेलं आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये उकडून घेतलेलं आपण चिकनचे पीस घालून घेऊयात। गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे आणि चिकन किंवा मटन मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता इथे आपलं झटपट असं धुलीवंदन स्पेशल चिकन रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।